सत्यशोधक पद्धतीने युवराजने आपला विवाह संपन्न केलेला आहे. त्याबद्दल त्याला आणि धन्यवाद. माझी सहजीवन साथी वैशाली पण या ठिकाणी अधिवेशनात सहभागी झालेली आहे. सर्वांना जोरदार जिंदाबाद. खरं तर आपण नेहमी व्यासपीठावर उपस्थितांचं मान्यवरांचं स्वागत करून आपण पुढे जातो. मला ती सवयच मोडली आहे की व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठ हे मंचाची सवयच माझी मोडली. काही गोष्टी आम्ही ब्रेक करत चाललोय किंवा काही गोष्टी अनाहूतपणे मोडत चालल्या, तरी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना जोरदार सलाम देत, कारण सर्व आपणच साथी आहोत आणि एकाच परिवारातले आहोत. परंतु या काळात काम करताना 4 वर्ष 2019 मध्ये जशी समन्वयकाची जबाबदारी माझ्यावर आली आणि त्यासोबतच नाशिकहून आमच्या अनिताताई पगारे याही या समन्वयात सामील झाल्या आणि कोविडच्या या ओघात अनेक साथी आपण गमावून बसलो. काही साथी नवीन आपल्याला जोडल्या अनेक प्रक्रियातून, पण अनेक साथी आपण गमावून बसलो, अनेक व्यक्ती गेले. तर आज ह्या अनिताताई पगारे विचार मंचच्या पीठावरती आणि ह्या अधिवेशनामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च मी स्वागत करतो. अनिताताईंच्या स्मृतींनाही अभिवादन करत आम्ही आणखी एका शब्दाला ब्रेक देत पुढे जात आहोत. आपण नेहमी म्हणतो महापुरुष महापुरुष, परंतु महापुरुष म्हणताना आपण आपल्या या आतापर्यंतच्या क्रांतीच्या लढाईमधल्या महिलांना कुठेतरी विसरत आहोत किंवा त्यांचा उल्लेख टळतो आपल्या हाताने, आपण टाळत नाही. म्हणून आता फक्त आम्ही महामानव एवढाच शब्द प्रयोग करण्याचा आमच्या सहजीवनाच्या ज्या 11 एप्रिल पासून आम्ही निर्णय घेतला आणि म्हणून इथून पुढे आम्ही महापुरुष म्हणण्यापेक्षा महामानवांना अभिवादन करून आपण पुढे जाऊ. सुभाषभाऊ लोमटे ही या अधिवेशनात आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. ज्यांचं मार्गदर्शन नेहमी असतं असे साथी सर्व इथं उपस्थित आहेत. खरं तर माझ्याकडे जी जबाबदारी आजची आहे ती आहे गेल्या 4 वर्षातला एक अहवाल. अनेक प्रास्ताविकामध्ये पण सुनीतांनी बऱ्याच गोष्टी मांडलेल्या आहेत. संलग्न जनसंघटनांचा एक अहवाल येणार आहे, त्याच्यामध्ये प्रसाद भाऊ आपले साथी जे गेल्या अनेक वर्षापासून NAPMशी जोडलेले आहेत. कार्ला ICZ सारखा प्रकल्प रद्द करण्यामध्ये हिरिरीची आणि नेतृत्वाची भूमिका त्यांची राहिलेली. त्यासोबतच संलग्न जी वांग मराठवाडी पासून ते टाटा लवासाच्या लढाईमध्ये सुनीताईच्या सोबतीने उभा राहिलेले हे व्यक्तिमत्व, जे माझे मार्गदर्शक गुरुबंधू किंवा मार्गदर्शक बंधू आपण म्हणतो, असे साथी ते अहवाल मांडणार आहेत. एकतर जबाबदारी म्हणून समन्वयक म्हणून जबाबदारी आली. 2019 मध्ये पुरी येथे अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन झालं त्या दुसऱ्या दिवसापासून CA-NRCची लढाई सुरू झाली. मी बंगालपासून ती खरं तर तिथल्या मिटिंगांना सुरुवात झाली आणि तिथपासून महाराष्ट्रात येईपर्यंत शाहीनबाग दिल्लीत सुरू झाल्या होत्या. त्यामुळं तशा अर्थानं अनेक ठिकाणी शाहीनबागांमध्ये सहभागी होणं, तिथला आपला वाटा आणि आपली भागीदारी जिम्मेदारी निश्चित करत सहभाग देत त्या समुदायाला ताकद देत पुण्यामध्ये अस्लमभाई असतील, इब्राहिमभाई असतील यांच्या पुढाकारानं आणि NAPMच्या सक्रिय सहभागानं शाहीनबाग सुरू झालं. कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी मोठं आंदोलन अनेक काळ ते चाललं गेलं. त्याच काळात महाराष्ट्रभरात आणि बिदर या ठिकाणी आपण 11 मस्जिद परिचय कार्यक्रम घेतले. हे कार्यक्रम सर्व पक्षांचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक यांना घेऊन आपण मस्जिदमध्ये जाऊन मस्जिद परिचय, तिथली वजू काय असते अशा पद्धतीनं सर्व व्यवस्था समजावून घेत हे कार्यक्रम झाले. अशा तऱ्हेनं पुण्यामध्ये ज्यावेळेस JNU मध्ये आमच्या विद्यार्थी मित्रांवरती हल्ले होत होते, CA-NRCच्या आंदोलनांमध्ये सुद्धा ह्या फॅसिस्ट व्यक्तींकडून, फॅसिस्ट ध्रुयांकडून ज्यावेळेस हल्ले होत होते, त्या काळात FTIच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या सोबतीनं पुणे विद्यापीठ असेल, पुणे शहरातील अनेक विद्यार्थी संघटना असतील आणि जनसंघटना यांच्या सोबतीनं आपण पुणे शहरात अनेक युवा मोर्चे काढले, विद्यार्थी मोर्चे काढले. या सगळ्या मोर्चांना आपण फक्त CA-NRC पर्यंत न ठेवता समता आणि सादगीकडे कसं जाईल म्हणून याला आम्ही सद्भावनेचे मार्च असं संबोधित होतो. अशा मार्चमध्ये NAPMचा महत्वाचा वाटा राहिला. हा फक्त पुण्यापुरताच नाही, मुंबईमध्ये घर बचाव घर बनवाचे आपले सक्रिय साथी होते, नाशिकमध्ये अनेक साथी होते, नंदुरबार असेल, नागपूर असेल, अशा अनेक ठिकाणी, उस्मानाबाद, औरंगाबाद असेल, महाराष्ट्रभरात आपण व्यापकतेनं अनेक पातळीवरती या लढायांमध्ये आणि या सक्रिय सद्भावना मार्चमध्ये सहभागी राहिलो. आज आपल्यासमोर सगळ्यात पहिले इथे जे नाटक सादर झालं ते आपले संजय भाऊ रेंदाळकर इचलकरंजी भागात, त्यांनीही सतत त्यांची भूमिका आणि त्यांच्या प्रक्रिया आणि अनेक प्रकारचे प्रयोग ते लागून धरतात. त्या प्रक्रियांमध्येही आपण आपल्या पद्धतीनं किंवा त्यांचा आपल्या पद्धतीनं एकमेकांमध्ये सामावून घेत योगदान असतं. सेवा दलाची भूमिका निभावत NAPMला आणखी समग्रतेने कसं पुढे घेऊन जाता येईल या दृष्टीने विचार करत ह्या भूमिका आपण मांडत गेलो. तसे आमचे बाबा नदाब असतील, सदाभाऊ मगदूम असतील, जे या
पुढच्या लढायांमध्येही सतत सक्रिय सहभाग राहिला. सीए एनआरसीचं जे आंदोलन झाले त्याच्यामध्ये आपण देशभर तर होतोच, महाराष्ट्रातही होतो. वर्धा किंवा अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम झाले, मुंबईत झाले. त्याबरोबरच त्याच्यानंतर लागूनच आपल्याकडे एक मोठी समस्या आली, ती म्हणजे या देशामध्ये जे 3 काळे कायदे म्हटले गेले ते 3 कृषी कायदे आले आणि ते आले होते जूनमध्ये. खरं तर दिल्लीतलं आंदोलन हे लोकांसाठी म्हणजे तसं मीडियासाठी 11 महिने किंवा 13 महिन्यात असेल, परंतु जे आम्ही लढत होतो तिथं प्रत्यक्षात ते आम्हाला 1.5 वर्षाचं आंदोलन, कारण ते जूनमध्ये सुरू झालं होतं. ज्या दिवशी कायदे आले त्याच्यानंतर 7 जून 14 जूनला इथं विलासभाऊ आहेत, आम्ही सगळ्यांनी मंडईमध्ये पहिला आपण प्रोटेस्ट केला होता त्या कायद्यांच्या विरोधात भर पावसात. सुभाष वारे सर होते आणि हे अनेक साथी होते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून हा संघर्ष सुरू झाला आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलन आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण सर्वच्या आंदोलनात सहभागी असलो, आपल्याला अनेक गोष्टी माहीत असल्या तरी अनेक गोष्टी ह्या आपल्याकडून राहतात, कारण मुख्य मीडिया आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अनेक वेळा आपण जे ग्रुपवर असतो त्या ग्रुपवरच्या सर्व मॅसेज आपण वाचत नाही, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अनेक गोष्टी राहून जातात. त्यामुळे ह्या अहवालाच्या माध्यमातून या गोष्टी थोडक्यात मांडणं तरी गरजेचं आहे. या जवळपास 22 नोव्हेंबरला पहिला जत्था महाराष्ट्रातून, जसा दिल्ली आणि दिल्लीकडे पंजाब, राजस्थान या ठिकाणाहून शेतकरी मोर्चे निघाले, तसाच मेधाताईंच्या नेतृत्वामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र, गुजरात या सर्वांचा एक समूह हा दिल्लीकडे रवाना झाला आणि 23 तारखेला आम्हाला आग्रा बॉर्डरवरती, आग्रा म्हणजे यूपीच्या बॉर्डरवरती पुलावरतीच अडवलं गेलं आणि पुढचे 24 तास, जवळपास 37 तास आम्ही भर पावसात तिथे होतो. लतिकाताई राजपूत पण आमच्या तिथे त्या या नर्मदा बचाव आंदोलनाच्या चमूसह तिथे होत्या, सर्व कार्यकर्त्यांसह. अशा अनेक साथी होते. पहिला टप्पा आमचा तिथे झाला. त्यानंतर 28 तारखेला आम्ही 2 दिवसाचा लगभग पाडाव झाल्यानंतर आम्हाला दिल्लीमध्ये अक्षरशः सोडावं लागलं त्यांना, कारण आम्ही काय कुठल्याच आधार आम्हाला काही व्यवस्था नको होती. आम्हाला दिल्लीत जायचं होतं, परंतु त्यांनी आम्हाला जवळपास तो हायवे रोखल्यानंतर आम्ही पण हायवेवरच झोपलो, हायवे सोडला नाही. आणि मग आम्ही जवळपास 36 ते 48 तासाच्या संघर्षानंतर दिल्लीत प्रवेश केला. आणि मग तिथला जो संघर्ष सुरू झाला त्याला खरं तर अनेक अर्थाने लोक सहभागी होत गेले, परंतु एकूण महाराष्ट्राचं कोऑर्डिनेशन करताना महाराष्ट्रातून स्थायी रूपाचे, अनेक काळ देणारे, अनेक आपल्या भूमिका निभावणारे त्या आंदोलनात दिल्ली केंद्रित, दिल्लीच्या ज्या सीमांवरती जिथे जिथे जथ्थेबंदी झाली होती त्या जथ्थेबंदीमध्ये 500च्या वर लोकांचा निश्चित सहभाग झाला, जो 8, 10 दिवस, 15 दिवस असा होता. अशा एनएपीएम महाराष्ट्र म्हणून वेगवेगळ्या संघटनांच्या समन्वयातून एनएपीएम महाराष्ट्र म्हणून आपण तिथे भूमिका निभावली. एनएपीएम महाराष्ट्र म्हणूनच एनएपीएमच्या राष्ट्रीय समन्वयाकडून जो टेंट तिथे लागला होता त्याचा सुद्धा समन्वयामध्ये गाजीपूर बॉर्डरला महाराष्ट्रानं प्रमुख भूमिका निभावली. त्यानंतर एमएसपीच्या आंदोलनात आणि आजही एनएपीएम ऍग्री ग्रुप जो फॉर्म होतोय शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती, त्या फॉर्ममध्ये सुद्धा महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण आहे. पण हे दिल्लीत जरी झालं तरी महाराष्ट्रात सुद्धा झालेल्या एकूण इतर मोर्चांमध्येही तेवढाच सक्रिय सहभाग झाला. शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग आपण कलेक्टर ऑफिसच्या इथं चालवली, त्याच्यामध्येही एनएपीएमचा मोठा पुढाकार राहिला. त्याच काळात एआयकेसी जी राष्ट्रीय जी समिती होती त्याच्यात महाराष्ट्राच्या धर्तीवरतीही त्या बैठका झाल्या, त्याच्यामध्ये आपण सहभाग झाला. त्यानंतर जन आंदोलन संघर्ष समिती, याच्यामध्येही एनएपीएमनं जन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून जी काही मोर्चे उभारले, ज्या काही बैठका झाल्या, जे कार्यक्रम झाले, त्याच्यातही एनएपीएमनं आपली भूमिका निभावत ते मुद्दे पुढे नेले. मुंबईतील शेतकरी कामगार मोर्चा असेल, त्या शेतकरी कामगार मोर्चामध्ये प्रसाद भाऊ आणि हे साथी, तसेच नर्मदेतील साथी हे आपल्या आदिवासी संस्कृतीचं ढोलचा सगळा तो ताफा घेऊन तिथे आले होते. तसेच प्रसाद भाऊ पुण्याहून पुन्हा मशाल घेऊन गेले होते. पुन्हा याच्यासाठी वापरलं कारण त्याच्यापूर्वी आम्ही 12 जानेवारी महात्मा फुले वाडा समता भूमी ते दिल्लीतील जे शेतकरी आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या त्या भूमीपर्यंत, गाजीपूर आणि शिंगू बॉर्डरपर्यंत सर्वच बॉर्डर आम्ही गेलो. परंतु 24 जानेवारीला आम्ही टिकरी बॉर्डरवरती पोहोचलो आणि 26 जानेवारीच्या त्या ट्रॅक्टर मार्चमध्ये आम्ही सहभागी झालो. आमच्या डोळ्यानं आम्ही पाहिलं की कशा प्रकारे तो विध्वंस केला गेला, कशा प्रकारे त्या घटना लोकांना भटकवल्या गेलं, रस्ता भटकवला गेला. जवळपास 1537 किलोमीटरचा रस्ता 5 जण आम्ही मशाल घेऊन रिले बॅटन पद्धतीनं धावत गेलो. आमच्याकडे 3 बाईक होत्या. लोकांनी सहकार्य केलं. एनएपीएम आणि सर्वोदय आणि सेवादल या संघटना आणि समन्वयाच्या साथीनं पुढची व्यवस्था आणि स्वागत आणि पुढे त्या टप्प्यावरून पुढे घेऊन जात त्या किसान ज्योती यात्रेला पुढे नेण्याची भूमिका निभावली. पहिला म्हणजे आम्ही ती गुजरात मार्गे जाणारा हा पहिला जत्था होता. म्हणजे अनेक नेत्यांना किंवा अनेकांना वाटलं की तिकडनं जायचं, कारण तोपर्यंत गुजरातमध्ये स्थिती भयानक होती, त्यापुढेही भयानक होती. गुजरातमधले लोक सुद्धा लपून त्या आंदोलनात सहभागी होत होते.
परंतु आपले गुजरातमधले साथी सुद्धा तेवढेच निडर आणि एकदम सक्षमपणे काम करणारे आहेत, म्हणून आपल्याला जागोजागी मीटिंग करता आल्या, स्वागत केलं आणि पुढे राजस्थान मार्गे आम्ही तिथे सहभागी झालो. त्यानंतर महत्वाची आणखी एक यात्रा झाली. आपली गुड्डी बहीण इथं आहे, मेधाताई आहेत, सुनीता आहेत आणि त्या खरं तर या सगळ्या समन्वयात अनेक साथी सहभागी झाले. मला वाटतं असलमबाई पण होते की मिट्टी सत्याग्रह यात्रा जी निघाली त्या यात्रेमध्ये जवळपास 40 ते 45 ठिकाणी स्वागत झालं. 2300 ठिकाणी 300 ठिकाणची माती त्या कलशामध्ये आली. सर्व बॉर्डरवरती या मिट्टी सत्याग्रहाच्या निमित्तानं किसान शहीद स्तूप म्हणजे ते स्तंभ बनवले गेले. ते स्तंभ त्या 4-5 बॉर्डरवरती लावले गेले. त्यानंतर ते आपापल्या ठिकाणी व्यापकतेने जिथे त्याची व्यवस्था होते त्या ठिकाणी त्या साथी संघटनांनी तिथल्या समन्वयाने ते त्या ठिकाणी त्याचे पुढचे काळ म्हणून ती पुढच्या ठिकाणी स्थापित झालेत. काही जसे की उत्तर प्रदेश मधला असेल, इकडे हरियाणा मधला असेल. सोबतच त्या यात्रेमध्ये सलग 100 ते 130 लोक सहभागी झाले आणि मध्ये आधी येणारे आपापल्या स्थानिक पातळीवर सहभाग देणारे असे 200च्या वर लोक होते. त्यामुळं मिट्टी सत्याग्रह यात्रा सुद्धा अतिशय जोरदारपणे झाली आणि त्या यात्रेची या आपण महाराष्ट्र NAPM महाराष्ट्र म्हणून किंवा NAPM महाराष्ट्रातून ज्या निघालेल्या यात्रा आहेत त्याची दिल्लीतील आंदोलनात सुद्धा दखल घेतली गेलेली. म्हणजे फक्त मीडियाच नाही तर तिथल्या आंदोलनातून, संघटनातून आणि त्यामुळं समन्वयाकडे पाहताना फक्त विस्थापितांचेच लढे नाही तर आपण शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि इथं येत असलेलं जे संकट आहे किंवा आलेलं संकट आहे, जे फॅसिस्ट संकट आहे, त्याच्या विरोधातली आपली समतेची भूमिका ही पुन्हा दृढ होत निश्चयाने आपण एकमूठ बांधत पुढे चाललो. हा एक टप्पा होता NRC नंतर किसान आंदोलनाचा, पण त्याच्या मधला जो खरं तर टप्पा होता तो आपल्या सर्वांसाठी दुःखदही होता, तेवढा भावनिक होता, पण तेवढा कष्ट करण्याचा आणि तेवढाच हिरीने झोकून देण्याचा होता. तो होता कोविडचा काळ. कोविडच्या काळात खरं तर म्हणजे मी माझी एक व्यक्तिगत आठवण करून देताना सांगेल की 15 मार्चला आम्हाला असं वाटलं, मी दिल्लीतनंच शाहीनबाग मधनं नागपूरला आलो आणि असं वाटलं की आता लॉकडाऊन लावा. लॉकडाऊन म्हणजे मलाही काही माहित नव्हतं, परंतु आमच्या पलूसच्या डॉक्टर साधना यांनी पोस्ट लिहिली आणि त्याच्यावरती थोडंसं वाचत म्हणलं खरंच लावायला पाहिजे. परंतु तोपर्यंत 18 तारखेला लॉकडाऊन महाराष्ट्रापुरतं लागलं, 18 ते 22 आणि पुढे ते राष्ट्रभरात लागलं. परंतु तोवर लॉकडाऊनची काय झळ असते किंवा लॉकडाऊन कसं असतं याची कल्पनाही येत नव्हती. आणि जसं लॉकडाऊन लावलं, मी वर्ध्यात एका आश्रमात राहत होतो. त्या आश्रमात हायवेच्या कडेला जशी लोक चालायला लागली, पाय सुचतायत, लोक पार कर्नाटक पासून ते सतना रिवापर्यंत चालत जाणार आहेत. त्यातले काही लोक घाळ झालेत, काही थांबलेत, काहींना ऍडमिट करावं लागलंय आणि अश्रूशिवाय आपल्याकडे काही नव्हतं. आणि मग सुरू झालं. त्याच्या आधी थोडंसं पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना घरी पोहोचवणं आणि विद्यार्थ्यांना किचनचे डबे पुरवणं. आणि मग तो जसा गाडा सुरू झाला, एकेकाचे फोन यायला लागले की इथं मग कोणाला पहिला फोन आला तो जेजुरीला आला, आमच्या मीरानी फोन केला. आणि मग खऱ्या अर्थानं मग तो कोविडच्या रिलीजचं काम सुरू झालं. त्याचे वेगवेगळे ग्रुप्स बनले. पुण्यात खरं तर सुनीताताई असतील, राजू भाऊ, सुजय भाऊ, विलास भाऊ, अनेक साथी आहेत, असलमबाई आहेत, अनेक साथी आहेत. नाव घ्यायला गेलं तर आपल्याला वेळ कमी पडतो. म्हणजे रस्त्यावर उतरून, त्या काळात कुणी रस्त्यावर उतरायला बाहेर येत नव्हतं, अशा तऱ्हेने आमच्या साधनाताई असतील. प्रत्येकानं आपापली भूमिका आपापल्या पद्धतीने निभावली आहे, त्याच्या मर्यादेत, त्याच्या क्षमतेत. कुणी आर्थिक, कुणी मानसिक स्थान देत, कारण त्या काळात मानसिक किंवा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करणं ही सुद्धा महत्वाची भूमिका होती. मानसिक आधार देणं ही सुद्धा गरज होती. चांगल्या चांगल्या लोकांना जेवणाची गरज होती, मिळत नव्हतं, पैसे असून सुद्धा मिळत नव्हतं, अशी स्थिती होती. अशा काळात पुण्यापासून ते अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्यांदा विद्यार्थ्यांसाठीचे डबे पुरवण्याच्या व्यवस्थेमध्ये आपण योगदान सुरू झालं. त्यानंतर पहिलं किचन खऱ्या अर्थानं सुरू झालं ते धुळ्याला. त्याच्या आधी आम्ही वर्ध्यात पण राशन किट वाटपाचं काम आपलं घर बचाव गणमानवांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईत सुरू झालं. मग ते पुण्यात आलं. पुण्यातून अनेक वेगवेगळ्या कामगार वस्त्यांमध्ये सुरू झालं. औरंगाबाद असेल, जालनाची जी सीमा आहे औरंगाबाद जालन्याची, त्या ठिकाणी सुभाष भाऊ असतील, श्रीराम जाधव सर असतील, यांच्या सहकार्यानं मार्गदर्शनात आणि आमचा गणेश जोशी नावाचा कार्यकर्ता तो रस्त्यावरच बसला. म्हणजे एसटी डेपो एक बदनापूरचा आणि एक इकडे औरंगाबादचा, त्याच्यात मधलं हे गाव, पण एसटी डेपो तिथेच झाला जसा दुसरा एसटी डेपो होता तळेगावचा. परंतु प्रसाद भाऊने यांची पूर्ण बागवे फॅमिली पुढे आली याच्यात, तसं त्यांचं जे हॉटेल होतं त्या हॉटेलवर किचन आणि एसटीचा डेपो पण तिथेच झाला. म्हणजे तिथेच सर्व प्रवाशांना आपण एकत्रित करायचो आणि प्रवासी पुढे जायचे. त्यामुळे जवळपास आपण 2 लाखाच्या आसपास महाराष्ट्रातून, मुंबईतून आणि 3 लाखाच्या आसपास, म्हणजे आपण जो एकत्रित टेंटेटिव्ह आकडा गोळा केलेला आहे त्याच्या पलीकडे ही संख्या आहे. पण खास करून आपण ज्यावेळेस आपण म्हणतो NAPM म्हणून, तर NAPMच्या सर्व सक्रिय साथींच्या पुढाकारातून, या समन्वयातून
5 लाखापर्यंत प्रत्यक्ष प्रवासी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचण्यामध्ये आपली भूमिका निभावलेली आहे। त्यासोबतच 2,88,000 फूड पॅकेट्स हे तयार दिलेत, म्हणजे किचन वेगळे, ज्या किचन जे वेगळे, त्याशिवाय आपण 2,88,000 किचन फूड पॅकेट वाटण्यामध्ये आपली भूमिका राहिलेली आहे। 75,000पेक्षा जास्त राशन किट प्रत्यक्ष रूपाने दिल्यात। काही समन्वय राष्ट्रीय पातळीवर समन्वय झाल्यानंतर तर वेगवेगळ्या राज्यातलं महाराष्ट्र म्हणून आपण भूमिका निभावतो, तो आकडा वेगळा आहे। परंतु आपली जी संलग्न आंदोलन आहेत, वांग असेल, टाटा असेल, लवासा असेल, अशी जी इथली आंदोलन, तशी मुंबईतलं घर बचाव घर बनाव असेल, माहूलची समिती असेल, नर्मदा बचाव आंदोलन असेल, अशा पद्धतीनं संलग्न संघटना असतील, सर्वोदय असेल, मालेगावची समिती असेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून आपण एकत्रित केलेला हा आकडा त्या काळातला होता। त्याच्या पुढेही हे काम चालू राहिलं। त्यासोबतच धुळ्याला मेधाताईंच्या पूर्ण पुढाकारानं, मार्गदर्शनात आपल्या संदीप देवरेच्या एकदम हिरिरीच्या सहभागानं, तिथले आमच्या शिंदे म्हणून जे गृहस्थ आहेत त्यांच्या सक्रिय भूमिकेनं सगळ्यात मोठं भारतातलं किचन आम्ही म्हणतो की ते चालू झालं, जिथे एका वेळी 400 चार्जर लागायचे, अनेक लोक आंघोळ करायचे, झोपू शकत होते, मेडिसिनची व्यवस्था होती। त्यांनी त्यांचं हॉटेल आणि मंगल कार्यालय याच्यासाठी खुलं केलं होतं। कदाचित अधिवेशनाच्या भाषणात ताई त्याचा उल्लेख करतील आणखी स्पष्टतेनं, कारण त्या प्रत्यक्ष तिथं राहिल्या, आमच्या अनेक साथी तिथं राहिले। हे त्यानंतर जालना इथलं किचन चाललं, नाशिकमध्ये होतं, पुण्यातही आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या किचनमध्ये सहभाग राहिला। वर्धा इथे आणि देवरी इथल्या 2 किचनचा समन्वय मी स्वतः करत होतो। तिथल्या अनेक संघटनांच्या साथीनं, सर्वोदयाच्या साथीनं ही किचन्स पुढे गेली आणि लोकांना, येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहीच तर एसटीच्या ड्रायव्हरांना सुद्धा आपण चपाती भाजी देत होतो। त्यासोबतच एसटी भटकायला लागल्या, काही साथींची मयत व्हायला लागली, कारण मध्य प्रदेश मधलं की त्यांना फक्त जुलवानिया किंवा सेंधवा बॉर्डर दिसायची, परंतु सतना, रिवा आणि इकडे छत्तीसगडकडे जाणाऱ्या बसेस, मग ब्रहानपूर होतं, बुदेलखंड आहे, बालाघाट आहे, अशा अनेक ठिकाणच्या बसेस या वळायच्या। त्यामुळे त्यांच्यासाठीचा मग अनिताताई आणि आम्ही दोघांनी मिळून तो एक नकाशा तयार केला। तो इकडे दोडामार्ग पासून ते असा सर्कल करत वाफी आपल्या पालघरपर्यंत, आणि तो समन्वयाच्या साथीनं मेधाताईंच्या मार्गदर्शनात तो आपण राज्य शासनाला दिला। आणि त्या काळात शासन नागरिक समन्वय समिती अशी एक समिती महाराष्ट्रात फॉर्म झाली। त्या सोबतीलाच रोजगार हमी योजना साठीची नीलमताई सोबत समन्वय करून सुनीतीताई आणि या साथींनी, लतिकाताई असतील, यांनी रोजगार हमीच्या बाबतीतली समिती त्यावेळेस फॉर्म केली। अशा वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्या स्थापित करणं, त्याच्यामधलं आपलं योगदान देणं, पुढे आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करत त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकलो हा आपल्यासाठीचा एक भाग असला तरी त्या काळात केलेलं हे काम आहे आणि त्याचा उल्लेख करणं गरजेचं वाटतं, म्हणून तो उल्लेख केला गेला। या समितीच्या माध्यमातून अनेक लोकांना घरी पोहोचवतात। त्यासोबतच महिलांची आणि कामगारांची नोंदणी सुरू झाली। पुण्यामध्ये जवळपास 3,000 महिलांची नोंदणी झाली। त्याच्या पुढेही ती प्रक्रिया चालू होती आणि अनेक लोकांना त्यांचं जे घरेलू मैदानचं मानधन आहे ते मानधन मिळवण्यामध्ये सुद्धा पुण्यातील साथींनी पुढाकार घेतला, तो झाला। त्याच्यापूर्वीच घरेलू कामगार महिलाच्या बाबतीतलं मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणचं काम त्या ठिकाणच्या साथी करत होते। पुण्यामध्येही पिंपरी चिंचवडला पथारी सोबत जे काम झालं, हातगाडी संघटनेचं काम आपले काशीनाथ नका ते करतात आधीपासून, परंतु पहिली महानगरपालिका अशी होती की ज्या ठिकाणी हातगाडीवाल्यांना 7 वाजेपर्यंत पार्सल सुविधा देण्याचं परवाना मिळाला आणि तिथून पुढे तो 10 पर्यंत आला। ही पहिली महानगरपालिका होती। त्या महानगरपालिकेत याच्यात आपली भूमिका होती हे सांगण्याची पण गरज आहे। या छोट्या छोट्या घटना, ह्या छोट्या छोट्या घटनांनीच आपल्याला पुढच्या कामासाठी सुद्धा ऊर्जा मिळते, म्हणून खरं तर आपल्याला माहित असल्या तरी पुन्हा त्याची आपल्याला आठवण करावी लागते। अनेक साथी तिथे काम करत असतात, त्या काळात त्यांचा विसर, त्यांचं नाव आपल्याला आठवत नसतं, परंतु हे अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला ह्या साथींचं स्वागत आणि सन्मानही एका प्रकारे होत असतो, म्हणूनही ती एक आपण घेत असतो। त्याच काळात आणखी एक होतं की महाराष्ट्रातील खरं तर आदिवासी जे विभाग होता, आदिवासी डिपार्टमेंट आहे, ट्रायबल डिपार्टमेंटनं खूप महत्वाची भूमिका घेतली आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेत त्यांच्या महाराष्ट्रातील असतील किंवा महाराष्ट्राबाहेरील आदिवासी समुदायाला मजुरांना आणण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठीची खर्चाची व्यवस्था त्यांनी केली आहे। आणि त्याच्यामध्ये खरं तर 24 तास त्या प्रवासी मजुरांना नेहाण करण्यापर्यंत 24 तास त्या 2 आमच्या रणरागिणी होत्या। त्यामध्ये ॲडव्होकेट भाग्यश्री खानविलकर म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी योगिनी, आणि इकडे बसलेली आमचे नर्मदा बचाव आंदोलनाची साथी जी आहे ती लतिका राजपूत, या दोघी अक्षरशः रात्री 12 वाजता पण फोन करणार, रात्री 2 वाजता पण फोन येणार, कोणी मुली उतरल्यात, कोणाला व्यवस्था करायचे। आणि या सर्व आदिवासी म्हणजे पुण्यातून जाणारे असतील, कर्नाटक असतील, गुजरातमधून अक्षरशः आदिवासी मजुरांचे लोंडेच्या लोंडे यांनी त्या ताकदीनं आणले आणि त्याच्यामध्ये ह्या 2
जणींचा, त्यासोबतच आपले चेतन भाऊ असतील, अनेक साथी आहेत की त्यांची भूमिका होती. पण या दोघी म्हणजे 24 तास मी म्हणलं की झोपतायत की नाही तुम्ही. हे खरं तर आम्ही त्यावेळेस 2-2 फोनवर, आम्हाला आमच्या मिटिंगांमध्ये सुद्धा आठवायचं की आम्ही मिटिंग असू मीटिंग कॉर्डिनेट जेव्हा कॉन कॉल व्हायचा तेव्हा कधी कधी आम्ही कॉन कॉलवरती झोपलेलो असायचो. म्हणजे तेवढा थकवा यायचा, परंतु ते काम करत होतो. त्या काम करत असताना थकवा जरी आला तरी ती ऊर्जा होती. आणि खरं तर ते सेवेचं काम होतं. सेवेचं काम करायचं, किती करायचं याच्यावरती आपण विचार करत असलो तरी ती त्या काळाची गरज असते. त्या कोविडच्या काळातही अनेक पद्धतीनं काम झालं. कुठे काही उल्लेख राहिले असतील तर ते आपण समजून घ्यावेत, कारण 4 वर्षाचं काम आपण एकत्र मांडतोय. हे 4-5 पानं वाचायची पूर्ण म्हणलं तरी ते जीवावर येणार ऐकताना सुद्धा. म्हणून मी फक्त मुद्दे सुद्धा त्याला घेताना मला जे जे आठवतं, जे मांडता येतं आपल्यापर्यंत, उद्या जाईपर्यंत मी हा सविस्तर अहवाल प्रिंटआउटमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण गेल्या काही 15-20 दिवसात मी माझ्या व्यक्तिगत कामामध्ये खूपच व्यस्त होतो. तरी पण सर्व साथींनी मला समजावून घेत समन्वयक म्हणून मला जी सूट दिली त्याबद्दलही मी सर्वांना जिंदाबाद देतो. यासोबतच त्याच काळात आपत्ती आली. मेधाताईंसह महाराष्ट्रामध्ये दौरा झाला, अनेक कंटेनमेंट झोनमध्ये झाला. कोकणातलं वादळग्रस्त भाग असेल तिथे मदत असेल, पूरग्रस्तांचे वर्धा आणि कोकण, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या पूरग्रस्तांची मदत असेल, त्यानंतर झालेली जलपरिषद असेल, अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण ते निभावत गेलं. त्या काळात NAPM म्हणून जे काही ही झाली त्या परिस्थितीनं झालेल्या आपल्यासमोर आलेल्या समस्या आणि त्यात केलेलं आपण काम. परंतु आपण समन्वय म्हणून काम करताना या प्रक्रियेमध्ये CNRC नंतर तयार झालेली परिस्थिती, कोविड नंतर तयार झालेली परिस्थिती आणि त्यानंतर किसान आंदोलनानंतर एक निर्माण झालेली ऊर्जा, त्यासोबतच फॅसिस्ट शक्ती त्या ताकदीनं वर आल्या आणि त्यासोबतच भांडवलशाही तेवढ्या ताकदीनं इथल्या न्यायव्यवस्थेमध्ये, इथल्या राज्यव्यवस्थेमध्ये त्यांचा हस्तक्षेप आपण कशा पद्धतीनं पाहतोय तो अतिशय पुढं म्हणजे त्यांच्याच ताकदीनं चालतंय की काय आपण आता समोर दिसतंय. त्या काळात नफरत छोडो भारत जोडो हे अभियानही आपण चालवलं. त्याच्या आधी जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय पातळीवरचं आझादी की राह पर अभियान झालं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेतल्या गेल्या. त्याच्यामधले महाराष्ट्रातले जे संयोजन साथी आहेत, राजूभाऊ असतील, इलाताई असतील, विलासबाई आहेत, अनेक साथी आहेत, सुनीतीताई तर समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक आहेतच, जगदीशबाई, अनेक आपापल्या पातळीवरती. जसं मुंबईहून वंचितांचा रंगमंचचं अभियान झालं तसं पुण्यात, वर्धा आणि मुंबई या 3 आणि नाशिक या 3-4 ठिकाणांसह, सांगली या ठिकाणांसह अनेक ठिकाणी छोट्या छोट्या प्रमाणात, औरंगाबादसह काही स्पर्धा आणि काही कार्यक्रम झाले. पुण्यातले स्पर्धा ह्या खूप मोठ्या प्रमाणात झाल्या. त्या स्पर्धांचे निकाल त्याच वेळी झालं, बक्षीस वितरण झालं. निबंध स्पर्धा ज्या राज्य पातळीवर ज्या स्पर्धा घेतल्या त्याची प्रक्रिया आणि त्याची शिबिर प्रक्रिया, त्याची मीटिंग कालच झाली. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात जूनमध्ये त्या सहभागींसोबतच काही प्रमुख विद्यार्थ्यांची शिबिर प्रक्रिया घेऊन त्यातून पुन्हा आणखी पुढचा टप्पा घेऊन ती प्रक्रिया पुढे जात आहे. त्यामुळे त्याच्यातही पुढे आणखी वेगवेगळ्या स्पर्धांमधले सहभागी असतील, त्याच्या पातळीवरती पुढे जाईल. हे आझादी की राह पर अभियान होतं. त्यानंतर नफरत छोडो संविधान बचाव अभियान, त्या काळातच भारत जोडो यात्रा आली. परंतु तरीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या संविधान पदयात्रा झाल्या. पुणे असेल, मुंबई असेल, नंदुरबार, वर्ध्यामधल्या पदयात्रांचा विशेष उल्लेख करावा वाटतो, कारण त्या 10 पदयात्रा झाल्या. सुरुवात त्यांची सेवाग्राम आश्रमातून झाली. सेवाग्राम आश्रमातून सेवाग्राम गावात जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, जिथे बाबासाहेब येऊन राहिले होते, त्या दगडाला अभिवादन, त्या जागेवर तिथे एक अभिवादन करून त्या यात्रा पुढे निघायच्या आणि 10 दिशाला त्या यात्रा 10 टप्प्यात गेल्या. प्रत्येक यात्रा ही 75 किलोमीटरची होती. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कुठलाच तालुका सुटला नाही. प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक दिवशी 15 किलोमीटर, त्यामुळे 5 मुक्काम व्हायचे. त्या यात्रामध्ये आपले काही साथी, माझ्यासह काही साथी प्रत्यक्ष सहभागी झाले. नियोजनातही आपण होतो. पण आपले तिथले जे साथी आहेत, जे या समतेच्या आणि संघर्षाच्या भूमिकेत नर्मदा बचाव आंदोलनाच्याही भूमिकांपासून सहभागी आहेत, असे आपले साथी तिथे होते, ते आहेत. अनेक कारणांना आपल्याला अनेक वेळा प्रवास करता येत नाही, म्हणून आज कदाचित काही लोक उद्या पोहोचतील. परंतु वर्ध्यातलं ते, त्यानंतर पुण्यामध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये त्या यात्रा झाल्या. त्या टप्प्यांमध्ये पाटील इस्टेट असेल, सिंहगड रोड असेल, जनता वसाहत असेल, कोंडवा असेल, अशा ठिकाणी या यात्रा झाल्या. त्या संविधान सन्मान यात्रा आपण त्याला म्हटलं गेलं. काही काही ठिकाणी आपण त्याची नावं संविधानाला आणि नफरत छोडोला याला जोडत घेतल्या गेली. मुंबईमधल्या घरबचाव घरपडवा आंदोलनाच्या पुढाकारानं आणि तिथल्या सलोका समितींच्या माध्यमातूनही पुढे, सलोका समिती जी महाराष्ट्रामध्ये सलोका समिती बनलेली आहे, त्या सलोका समितीमध्ये सुद्धा NAPMचे साथी सक्रिय सहभागी आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या बैठका आणि कार्यक्रमांमध्ये सहभाग देतात. विषय आणि मुद्दे किंवा त्या काळात आलेले वेगवेगळे समन्वय हे होत राहणार. ते आपण स्वीकारून त्या समन्वयात सुद्धा संघटना म्हणून सुद्धा आणि समन्वय म्हणून सुद्धा व्यापक आपण आपली भूमिका निभावत असतो. ते आपण पुढेही निभावत राहू.
त्याचेही उल्लेख येत राहतील. त्यासोबत त्यानंतर भारत जोडो यात्रा ही आपली मोठं एक जे अभियान झालं. भारत जोडो यात्रा जी आली ती राहुल गांधींची यात्रा. आम्ही त्याला काँग्रेसची यात्रा म्हणत नाहीत, कारण तेही म्हणत नव्हते. जरी त्याच्या आयोजनामध्ये काँग्रेसची भूमिका असली तरी जनांदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, मगाशी मानवभाऊंनी उल्लेख केला, आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्येही सहभागी राहिलो. देश पातळीवरती योगेंद्र यादव जे असतील, मेधाताई असतील आणि अनेक साथींच्या नेतृत्वात त्या समन्वयात आपण सहभागी राहिलो. समर्थन त्या यात्रेचं दिलं. पुढे त्या यात्रेच्या नंतर आता त्याचं भारत जोडो अभियान झालेलं आहे आणि 7 वर्ष पुढे चालणार आहे. आम्हाला अभिमान आहे की NAPMचे कन्व्हिनियर साथी आणि अनेक साथी त्या अभियानाच्या कोर टीममध्ये आहेत. महाराष्ट्रामध्येही त्याच्या अनेक मिटिंगा झालेल्या आहेत. सुभाष भाऊ पण इथे आहेत. त्यामुळं या अभियानाला, कारण NAPMची मूळ भूमिका समतेच्या आधारावरती आहे, समतेच्या मूल्यांवरती आहे. समानता, समता आणि सद्भाव याच्यावरतीच आपण पुढे जातो. त्यामुळं त्याच्यामधला आपला सहभाग निश्चितच होता. जवळपास 200च्या वर लोक आपण महाराष्ट्राच्या टप्प्यात सहभागी झालो. त्यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये आपण अनेक आपले मुद्दे मांडले गेले. अनेकांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं. अनेकांना त्यांच्यासोबत चालत काही मुद्दे मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्या अर्थानं ते अनेक समग्र बनलं आणि त्या यात्रेच्या नंतरही ते वातावरण आपल्याला पुढे ठेवताना आपलं जे भारत नफरत छोडो अभियान होतं त्या अभियानामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं आणखी भूमिका पुढे निभावता आली. त्यातले काही टप्पे आणखी काही ठिकाणचे राहिलेत ते सुद्धा अनेक लोक करतायत, कारण त्या कार्यक्रमाची लोकांना अजून तो करावासा असं वाटतं. आणि कदाचित मला असं वाटतं की तो काय एक दिवसाचा कार्यक्रम, 1 महिन्याचा कार्यक्रम नाही, तो रोज करण्याची ती प्रक्रिया आहे. त्याला प्रक्रिया म्हणून पाहू आणि त्या प्रवासात आपण पुढे त्याला घेऊन जाऊ सक्रियपणे. इथं जशा शिरतताई आहेत, अशा अनेक साथी आहेत की ज्यांनी त्या कोविड काळापासूनच आपण काही ऑनलाईन पण समन्वय झाले, काही अभ्यास वर्ग झाले, शिक्षणाच्या बाबतीतला आपला समन्वय असेल, पर्यावरणाच्या बाबतीतला असेल, आरोग्याच्या बाबतीतला असेल, शिक्षण मंच आपला तयार झाला, त्यातून आपल्या शिक्षण परिषद ऑनलाईन झाली. त्याच्यामध्ये जावडेकर सर आहेत, इथे अनेक लोक आहेत की आता मला पण जसं जसं समोर दिसतात तसं आठवतं. काही लोकांची नावं डोक्यामध्ये नोंद आहेत, त्या काळात त्या मिटिंगांना आपण हजर राहिलो की ते होतात, पुढे येतात. काही नावं पुढे गेलो की थोडीशी मागे राहतात, म्हणून ती समजून घेऊन पुढे जातो. तर अशा प्रकारच्या या मंचातून, या परिषदातून, त्यासोबत जसं मगाशी उल्लेख केला की पूरग्रस्तांचा अभ्यास दौरा करून निस्ता फक्त आपण मदतीचं काम नाही केलं, तर तो अभ्यास दौरा झाला. तो परिपूर्ण अभ्यास दौरा करून त्याची महाविकास आघाडीच्या काळातील जे काही मंत्री होते ज्यांच्याशी आपला संवाद चांगला होत होता त्यांना घेऊन मुंबई इथे ती मोठी जलपरिषद झाली. या परिषदांमधून, या संवादांमधून सुद्धा आपण सरकारशी एक नातं स्थापित करत असतो आणि काही मुद्दे आपले त्या माध्यमातूनही पुढे लावत असतो. तशाच पद्धतीचं मुंबईतील आपलं जे अनेक वर्षाची लढाई आहे घर बचाव घर बनाव आंदोलनाची, त्याच्यामध्ये जवळपास आपण आतापर्यंत जी 1600 घरांच्या आता जवळपास पुढच्या काही टप्प्यात म्हणजे फायनल आता आलंय, शेवटाला आलं, जी घरं मिळणार आहेत. आणि 1206 घरं ही वेगवेगळ्या वस्त्यांमधली मिळून 850, 288 प्लस 64 म्हणजे संलग्न संघटनांचा अहवाल जो येणार त्याच्यात आणखी सविस्तर येईल. परंतु अशा पद्धतीनं ही घरं आपल्या जे विस्थापित लोक झालेले आहेत झोपडपट्ट्यांमधले किंवा त्या ज्या बेघरांना ती घरं आता मिळालेली आहेत, काही 1600 घरं आणखी मिळणार आहेत. तो लढा आणि त्याबद्दल प्रसाद भाऊ त्यांच्या ह्याच्यात मांडतील. त्यासोबतच नवी आंदोलनं जी काही झाली या काळात उभा, त्यामध्ये बार्शी असेल, पंढरपूर असेल, आमचे मनीष भाऊ देशपांडे इथं आहेत, जे संविधानावरती आणि मानवी हक्कांवरती अतिशय हिरिरीनं काम करतात, अभ्यासपूर्ण काम करतात. अनेक PIL त्या काळात दाखल गेल्या. इब्राहिम भाई असतील, असे अनेक लोक त्या PIL वरती, PILच्या सिग्नेटरी आहेत. त्यामुळं अशी वेगवेगळी आंदोलनं असतील. याच काळात वर्धा इथं वृक्ष बचाव समिती निर्माण झाली आणि तिथली वर्ध्यातील जो काही विकास चाललाय सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत, त्या विकासामध्ये अडथळे आणणारी जुनी वृक्ष होती असं त्यांना वाटत होतं. खरं तर ती झाडं वाचली असती, अनेक झाडं आम्ही वाचवली. जसं आंदोलन किंवा आपण समित्या थोडंसं थांबतो तसं त्याला परत त्यांचा कोयता हातोडा पुढे येतो. परंतु तरीही अनेक पातळीवरचा संघर्ष करत ते आंदोलन पुढे गेलं आणि जवळपास 1.5 वर्ष ती ही प्रक्रिया चालली. आजही काही प्रमाणात ती प्रक्रिया चालू आहे आणि 2000 झाडांचा तो टप्पा आम्हाला काही 50% तरी झाडं आम्हाला वाचवता आली याचं समाधान आहे. काही झाडं आम्ही लावून घेतली, पण त्या अनुषंगाने जे लक्षात आलं, समृद्धीसारख्या महामार्गाच्या ज्यावेळेस होतो आणि त्याच्या झाडांसाठी ज्यावेळेस खर्च होतो, एकीकडे कार्बन क्रेडिटची गोष्ट होते, ज्या अनेक पर्यावरणाच्या मुद्द्यावरती आम्ही काम करतो. गंगोत्री ही आमची साथी इथं सपॅक महाराष्ट्राची कॉर्डिनेटर आहे, ती आता NAPM मध्ये पण सहभागी झालेली आहे. त्यामुळे हे मुद्दे आम्हाला समजून घेताना
त्याची मदत झाली पर्यावरणाच्या बाबतीतही. 1 करोड रुपये हा 1 किलोमीटरचा खर्च, म्हणजे खरं तर जी झाडं लावली जातात ती झाडं लावण्याची गरज आहे का, हा आपल्याला खरं तर तो अभ्यासाचा मुद्दा आहे, तो संघर्षाचा मुद्दा आहे. परंतु अशा पद्धतीचा तो खर्च केला गेलेला आहे तो खरंच अनावश्यक आहे. कारण ती झाडं जी लावायची ती कोणती लावायची हे सुद्धा ठरलं पाहिजे. सुशोभीकरण करून किती होणार, आणि तो दरवर्षी तो खर्च बदलणार, कॉन्ट्रॅक्टर परत तो खर्च घेणार. त्याच्या आधी त्यासोबतच त्या भागातील झालेलं उत्खनन आहे त्याच्या विरोधात सुद्धा आपण वेगवेगळ्या पातळीवरती संघर्ष केला गेला. अधिकाऱ्यांचे आपल्याला जिथं सहकार्य मिळालं, आरवी मध्ये आपण अधिकाऱ्याच्या तहसीलदाराच्या मदतीनं काही प्रमाणात दंड लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तहसीलदाराची बदली केली आणि 3ऱ्या दिवशी तिथलं तहसील कार्यालय जाळलं गेलं. ते जळालं असं जरी जाहीर असलं तरी आम्ही म्हणतो ते जाळलं गेलं. अशा अनेक घटना आहेत की ज्या आपल्यापर्यंत काम करताना पोहोचलेल्या नाहीत. गोंदियाचा भाग असेल, गडचिरोली असेल, या ठिकाणी आपले आम्ही आमच्या आरोग्यासाठी म्हणून काम करणारे आमचे साथी असतील, सतीश भाऊ असतील, विलास भाऊ आमचे राष्ट्रीय समन्वयाचे साथी आणि शाश्वत विकास न्यास ट्रस्टचे जे अध्यक्ष होते आतापर्यंत ते आमचे साथी, ज्या गोशेखुर्द सारखी लढाई आहे ते लढाई लढत आहेत. त्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे आणि अभियान होतात. देवाजी तोफांचा सन्मान आपण नागपूरला आझादी की राह पर या अभियानाच्या सुरुवात करताना केला. त्यामुळे अशी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत. अनेक आंदोलन आपल्याला जोडलेले आहेत. संविधानावरती सुद्धा आपण संविधानाच्या प्रक्रियेमध्ये आणि त्या प्रोसेसमध्ये जे काम होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण सहभागी होत आहोत. चळवळ म्हणून आपल्या काही कार्यकर्त्यांना सहकार्य व्हावं, चळवळीला सहकार्य व्हावं म्हणून आपल्या काही कार्यकर्त्यांना अशा वेगवेगळ्या ज्या फेलोशिप आहेत त्याचं संशोधन आहे त्याच्या माध्यमातून ती कशी उपलब्ध होऊन आणखी चळवळीला सक्रिय ताकद मिळेल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मुंबईतील वस्ती स्तरावर काही अधिकाराचे संघर्ष चालू आहेत, ते पुढे आणखी चालू राहतील. त्यासोबतच अंगणवाडी सेविकांचा आणि आशा वर्कर्सच्या लढाईमध्ये सुद्धा आपण सहभागी आहोत. गेल्याच मागच्या अधिवेशनात आता त्यांचं 1500 रुपयांनी मानधन वाढलं, त्याच्यामध्येही त्या आंदोलनात आपण पुण्याच्या पातळीवरती आणि पुरंदर तालुक्यातील जो संप झाला त्या संपामध्ये सक्रिय सहभागी होतो. वाढवण बंदर सारखी लढाई आहे ती आमचे सुजय भाऊ इथे आहेत, संजय भाऊ आणि अनेक साथी त्या ठिकाणी जाऊन येतात. परंतु तिथली ती समिती आहे, पालघर मधले हे सगळे आदिवासी बांधव आणि तिथले पर्यावरण कार्यकर्ते ही ते ताकदीने लढत आहेत. अनेक सुनावण्या झालेल्या आहेत, अनेक पद्धतीने अनेक येणारे काही काम थांबलेलं आहे, परंतु तरी तो संघर्ष जारी आहे असं म्हणतच आपण पुढे जात आहोत. खर तर खूप लांबतंय. माझंच म्हणणं होतं की 1 वाजेपर्यंत हे सत्र कसं संपेल, परंतु वेळ अजून पुढे गेलेला आहे. अध्यक्षीय भाषण आहे, अनेक आपले साथी आहेत, त्यामुळं अहवालाच्या मी उद्या त्या दुपारच्या सत्रापर्यंत परिपूर्ण अहवाल आणखी तुमच्याकडे प्रत्यक्ष रूपात हार्ड कॉपीमध्ये देऊच. काही मुद्दे राहिले असतील तरी आमचे प्रसाद भाऊ त्याच्यात ऍड करतील. अध्यक्षीय भाषणात त्या व्यापकतेनं मेधाताई त्या काही मुद्द्यांना हात घालतील आणि आपण सर्वांनी काम केलेलं आहे, अजून काम करत राहू. गेल्या 4 वर्षात समन्वयात काम करताना, समन्वयक म्हणून काम करताना मी स्वतः व्यक्तिगत खूप समृद्ध झालो. ह्या काळात कार्यकर्ता म्हणून मिळालेले जे पुरस्कार असतात खरं तर ते संघटनेचेच असतात, त्या पातळीवरती ते संघटनेसाठी समर्पित असतात. पुन्हा एकदा खरं तर अनिताताई गेल्यानंतर मला स्वतःला हात मोडल्यासारखं झालं, कारण अनिताताई होत्या तोपर्यंत अनेक पातळीवरती आम्हाला म्हणजे रात्री 12 जरी वाटल्या तरी आम्ही ड्राफ्ट आणि हे प्रिंट काढायचो, त्याची प्रेस नोट काढायचो. त्यानंतरचा तो खरं तर भार लिटरेचर म्हणून किंवा लिखाण म्हणून तो सुनीताईवर पडत गेला. परंतु आम्हाला जेवढ्या ताकदीनं ती भूमिका निभावता आली, त्या क्षमतेसह, त्या मर्यादेसह आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि ऊर्जेनं आपण आतापर्यंत केलेलं संक्षिप्त काम हे आहे. आणखी काम आपल्या काही लेखनात घेण्यात राहिलेलं आहे. अजून काही राहिलं असेल तर ते आपण मला व्हॉट्सअपला पाठवा किंवा ते सांगावं, मी त्याचं टिप्पण घेईल आणि उद्याच्या अहवालामध्ये ते परिपूर्ण पाठवेल. खरं तर मला बोलताना कोणीच टोकलं नाही, त्याबद्दल आमच्या सूत्रसंचालक साथीचं बी धन्यवाद. परंतु आपल्याला वेळेत न्यायचं आहे, त्यामुळे सूत्रसंचालन आपल्याला करावं लागेल आणि वेळ आपल्याला पाळावी लागेल. मी माझी वेळ पाळली का नाही मला माहीत नाही, परंतु हे अहवाल मांडावा लागतो, तो मांडणं गरजेचं आहे म्हणून मी इथं हा त्या व्यापकतेनं मांडला. आणि आपल्या सर्वांचं प्रेम आणि असाच समर्थन राहील. आणि NAPM सारखा समन्वय हा दुसरी एक महत्वाची गोष्ट मी शेवटी सांगतो, समन्वयक म्हणून सांगत नाही तर ही भूमिका मांडणं गरजेचं आहे, कारण पुढच्या वर्षी जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समूहाला 30 वर्ष पूर्ण होतात. त्यामुळे ही खरं तर आजपासून आपण म्हणू महाराष्ट्रात हे तिशीचे कार्यक्रम चालू झालेले आहेत आणि या तिशीमध्ये आपल्याला वर्षभरात अनेक कार्यक्रम घ्यायचे आहेत, अनेक अभियानं राबवायचे आहेत, त्याच्यामध्ये आपण सक्रिय सहभागी होऊ. एक सूचना शेवटी देतो की जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे संघटना आणि व्यक्तिगत असे दोन्ही सदस्यता नोंदणीचे फॉर्म इथं प्रत्यक्ष उपलब्ध आहेत. त्याची आता कुठलीही नोंदणी शुल्क नाहीये.
आपल्याला ते फॉर्म रजिस्टर काउंटरवरून घ्या किंवा पुढे आपल्या हातात आपल्याला नाही मिळाले तर ते तिथून घ्या, मागून घ्या. मी असेल, प्रसाद भाऊ असेल, सुनीता असेल, सुजय भाऊ आहेत. आणि नंतर रजिस्ट्रेशन काउंटरवर तो फॉर्म भरून जमा करा. कारण आपण काम तर करतोच, पण एक सदस्यता असल्याची एक भूमिका आपल्याला असते आणि ती भूमिका व्यापक असते. त्यामुळे ते फॉर्म भरणं खूप आवश्यक आहे. आणि आज ते फॉर्म भरले तर उद्याची आपली जी समन्वय प्रक्रिया पुढे जाताना आपल्याला त्यात आणखी चांगल्या पद्धतीने भूमिका निभावता येईल. म्हणून हा तुम्हाला विनंती आणि आग्रह आहे की ते सदस्यता व्यक्तिगत आणि संघटनात्मक हे दोन्ही फॉर्म आपण भरून घ्यावेत आणि ते जमा करावेत. एवढंच मी बोलतो. खूप ऐकून घेतलं, खूप बोललो. सर्वांना जोरदार जिंदाबाद. सलाम. जय जगत.